चलो हाँ वेलकम टू माय चॅनल. आधी काय बोलते नंतर काय पण ते बघा नीट व्यवस्थित. तर तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये. तर आज आपण आमच्या मैत्रीविषयी थोडस तुम्ही ऐकून घ्या. अरे बापरे कट कर नाही कट नको. नमस्कार नमस्कार म्हणायचं. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये. तर आज आपण आमच्या मैत्रीविषयी थोडस जाणून घ्या. तर तुम्ही हा थोडस कट करू ना मध्ये मध्ये एकसारखे सगळे नको ना. कट करायला अगं येडी मी काय म्हणलं की मी एकटीनेच नको, प्रत्येकाला विषय राहू देत ना बोलायला. बोल बोल हे आता परत चालू कट कर कट. ए दीपे स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये. तर तुम्ही मला ओळखतच असाल, मी दीपा आणि ही सोनाली. ती थोडस बोलेल तुमच्या सोबत. तर आमचा आजचा थोडासा विषय आमच्या मैत्रीविषयी. तुम्ही आमच्या पहिल्या ब्लॉगमध्ये ऐकलंच असेल की आमची 10 वर्षाची मैत्री आहे. तर ती आम्ही कशी पुढे आणली किंवा अजून कसं आम्ही त्याला पुढे नेणार आहे आणि ही कायम ठेवणार आहे मैत्री, त्याबद्दल आता सगळेजण बोलणार आहेत. मोना तर तुम्ही आमच्या पहिल्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल, आम्ही मैत्रीबद्दल सांगितलं, पण त्यावेळेस आम्हाला एवढं सांगता नाही आलं. आमची मैत्री ही एका आंबट गोड फळासारखी आहे. कधी आंबट, कधी गोड, कधी तिखट. आता मोनानी सांगितलं की आंबट गोड फळासारखी आहे, तर तिने तिचा अनुभव सांगितलेला आहे आंबट गोड. पण मला तर गोडच गोड वाटती. त्याच्यामुळं गोड असं चालत नाही, कधीतरी आंबट पण पाहिजे, नाही कधीतरी गोड पण पाहिजे. पाहिजे. मैत्रीमध्ये गोडवा असल्याशिवाय मैत्री टिकत नाही. आणि बरोबर सांगते मोना की आंबट गोड आहे आमची मैत्री. थोडस कधी रुसतो कधी फुकतो, पण एकमेकींशिवाय करमत नाही आम्हाला, अजिबात करमत बिलकुल नाही. नाही करमत. 2 दिवस शांत हा. बसतो. हे प्रत्येकीचा अनुभव आहे, असं नाही की एकीचा. हा प्रत्येकीचा अनुभव. माझा झाला, रोहिणीचा झाला, सोनालीचा झाला, मोनाचा झाला, दीपाचा झाला. आमचा प्रत्येकीचा अनुभव आहे की आमचं काही झालं की तेवढ्या पुरतं हे, नंतर आम्हाला अजिबात करमत नाही. आम्ही एकत्र आल्याशिवाय राहत नाही. आणि ती एकमेकींची आता आम्हाला सवय झालेली आहे की आम्हाला बिलकुल करमत नाही एकमेकींशिवाय. हो. आणि माझा म्हणजे प्रवास या सगळ्यांसोबत असा आहे की आम्ही एकत्र जिममध्ये होतो आधी, आणि मग काही कारण, पर्सनल कारण होते पण मी ह्यांच्याशी कोणाशीच म्हणजे एवढं काय नुसतं हाय बाय असंच म्हणजे आमचं नातं होतं. पण एका काळी असं झालं की माझे काही पर्सनल रिझन्स होते घरचे, म्हणून मी ती जिम सोडली. पण तरीही मला प्रियानी ग्रुपमध्ये ॲड करून ठेवलं इतक्या वर्ष की जाऊ दे, रो नसली तरी पण तू राहायचंच ह्या ग्रुपमध्ये. त्याचं म्हणजे मला खूप तिच्याबद्दल म्हणजे रिस्पेक्ट आहे हा विषय धरून, कारण की तिने अशी मैत्री जपून ठेवली आहे. आणि हे सगळेच म्हणजे मी एवढी म्हणजे आता इमोशनल पण होऊ शकते मी या सगळ्यांसोबत बोलून. कितीही भांडलं, कितीही म्हणजे एकमेकांना कितीही काही केलं, तरी पण आम्ही एकमेकांना फोन केल्याशिवाय राहू नाही शकत, आम्ही एकमेकांना भेटल्याशिवाय राहू नाही शकत. आणि असं सहज म्हणजे इतक्या वर्ष मैत्री असून तरी आम्ही आमच्या मनामध्ये काय आलंच नाही आम्हाला व्लॉग करायचे आहेत, आम्हाला चॅनल चालू करायचे आहेत. आम्ही फक्त मज्जा मस्तीमध्येच गेलो आणि इतका एन्जॉय केलंय लाईफला, खूप एन्जॉय केलंय. म्हणजे असं काहीच रिग्रेट नाही आहे आम्हाला. आणि मला तर रिग्रेट नाहीच आहे ह्यांच्यासोबत राहून. मला तर असं वाटतं हे फॅमिलीपेक्षा जास्त आहेत माझ्यासाठी. मी कधीच एवढी हसले नव्हते कोणासोबत, पण ह्यांच्यासोबत मी 5-5, 6-6 तास म्हणजे लगातार हसू शकते. म्हणजे लिटरली पाणी येतं डोळ्यातून, एवढी मी हसू म्हणजे शकते. आता त्या गोष्टीची इतकी सवय झालेली आहे ना की म्हणजे 1-2 दिवस जरी गेले नाही बोलणं झालं तर आम्हाला बिलकुल करमत आणि नाही. अटॅचमेंट तर एवढी आहे की ग्रुपवरती साधा पहिला गुड मॉर्निंग जरी नाही आला तरी आम्ही लगेच फोन करणार की अगं आज तुझं गुड मॉर्निंग का नाही आला, आज तुझा फोन का नाही आला. आणि आम्ही असं चेहऱ्यावरनं ओळखू शकतो की ही स्ट्रेसमध्ये का ही आनंदात आहे का काही हिला प्रॉब्लेम आहे. हे आम्ही म्हणजे असं चेहऱ्यावरनं सुद्धा ओळखू शकतो. म्हणजे इथपर्यंत आमची मैत्री गेलेली आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही. हो
राहू नाही शकत. म्हणजे कधीही कोणालाही मनात आलं की चला आज माझ्या घरी जेवायला या, तर सगळे गेले बस जेवायला. बस बस. हा तसंच म्हणजे चालू असतं आमचं पण. आणि माझ्या घरचे पण बोलतात जा मग तू मैत्रिणींच्याच घरी जाऊन राहा, तू येऊच नको घरी. म्हणजे असे पण हो. सगळ्यांना हे सगळे. सेम वाक्य आहे. हो मग कधी कधी कसं होतं लगातार आज तू माझ्या घरी ये जेवायला, मग सगळे तिथे जाणार, मग दीपा बोलवणार आज तू ये आमच्या आणि घरी असं जेवायला. कोणाचं सगळंच. हे नसतं की आम्हाला ते हे पंचपक्वान्नच वगैरे पाहिजे हो. नाही. नाही, जे जेवण काही असं आम्ही हा, main म्हणजे जेवण जेवणाचं काहीच नाही आम्ही हा भेटतो. आनंद असतो. आनंद की आम्ही भेटणार आहे. त्याच्यात मज्जा वेळ मस्ती घालवतो खूप खूप वेळ एकमेकांसोबत. जातो. आणि आम्ही घरी सांगतो 5 मिनिटात येतो, तर आम्ही 2 दोन तासांनी तास. घरी जातो. आणि हे हा. घरच्यांना पण सांगून माहित आली. झालं असं ते. आणि हे घरच्यांना माहित झालं की ह्यांचा 5 ह्यांची मिनिटं 5 म्हणजे मिनिटं ह्यांची म्हणजे 2 तास दोन तास माहिती असतात. झालं नाही. आम्हाला खरंच करमत नाही एकमेकींशिवाय. खूप आम्हाला एकमेकींची सवय झालेली आहे हो. भरपूर. आणि इतक्या वर्ष गेल्यानंतर मग विचार आला की आपण चॅनल चालू केलं, करूयात आपण चॅनल. ऍक्च्युली आपल्याला फार उशीर झाला या गोष्टीला, हा पण उशीर झालाय बरोबर. पण जे होईल ते चांगलं होईल आपलं. हो. आणि पण तुम्ही व्ह्यूअर्स आहेत गाईज, तर तुम्ही आम्हाला सपोर्ट केलं तर आम्ही अजून चांगलं करूयात. तर आम्हाला सपोर्ट करा तुम्ही. आम्ही असंच काही ना काहीतरी करत राहू. आणि आम्ही व्लॉगिंग करताना पण खूप खूप मज्जा करतो. सगळंच तर नाही दाखवू शकत आम्ही. After before पण खूप मजा आणि मी त्या असते. दिवशी लाईव्ह पण तुम्हाला सांगितलं होतं की आज मैत्री आमची एवढी घट्ट, त्याच्यामुळे आज आम्ही एवढं पाऊल उचललेलं आहे. हो त्याच्यामुळे आम्ही सगळं हे करतोय, हे सक्सेस होईल हेही आम्हाला माहिती आहे. हो. आणि आम्ही पुढे जाऊ ह्याच्यातून. तुमचा असा सपोर्ट आमच्या बरोबर राहू द्या. आमचं चॅनल असं पुढे घेऊन चला. तुमची आमच्यावर अशीच कृपा राहू द्या. आणि आमची फ्रेंडशिप तुम्हाला पण कशी वाटली ते थोडस कमेंट मध्ये पण अजून सांगा. फ्रेंडशिप तुम्हाला पाहिलीच नाहीये. अजून हा. पुढे पुढे तुम्ही खूप पाहताल आमची फ्रेंडशिप कशी आहे, काय आहे. असतात सगळीकडे जिथं भांडणं नाही, जिथं म्हणजे असं बोलणं नाही, असं मैत्री पाहिजे की तिला बोलायला आपल्याला काही वाटलं नाही पाहिजे, की आपलं मन असं घाबरलं नाही पाहिजे की मी हिला ही बोलते वगैरे, नाही का. म्हणजे कुठलीच गोष्ट बोलताना आपलं मनात काही आलं नाही पाहिजे. मैत्रिणीला बोलताना आपण बिंदास तिच्याशी बोलतो. ते असं झालेलं आहे की तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना. हो. ते असं झालेलं आहे आमचं. आणि आज एवढे 10 वर्ष झालेत ह्या लोकांमध्ये, ह्या फ्रेंड्स मध्ये मी राहून मी एकदाही रडले नाही, एकदाही रुसले नाही. नुसती हसत 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 खेळत माझा ह्याच्यातच दिवस गेलेत, ह्याच्यातच वर्ष गेलेत. कधीच म्हणजे असं मला काहीच वाटलं नाही की बाबा ह्यांच्यामुळे म्हणजे मला काही त्रास होतोय किंवा माझ्यामुळे त्रास होतोय. हा चिडाचिडी खूप होते. आणि तेवढेच सपोर्ट पण करणारे मैत्रिणी हो आहेत. हो खूप आहे. आणि ते महत्वाचं आहे. हो आम्ही सोबत जिमला पण आलं नाही हो. तर तिला 10 वेळेस बोलणार जिमला ये जिमला ये. त्यावेळेस मग येते ती जिमला. जिमला सुद्धा आपण एकत्रच जातो. हो. जिमला सुद्धा कुठेही जायचं हा. झालं तरी नाही पहिले म्हणजे एकमेकींना फोन करतो अशी आपण. एकही गोष्ट म्हणजे एकही ठिकाण नाही किंवा आणि- एकही गोष्ट नाही की आम्ही सोडून करतो एकमेकींना. हो. आणि त्या एवढ्या वेळ ह्याच्यातून सगळ्यांची काळजी घेतात, ते एक महत्वाचं आहे. हो स्पेसिफिक कधी कोणाला असं म्हणजे आजारी असेल काय हो. असेल तर पहिलं कोण विचारतं तर पहिलं मैत्रिणी मैत्रिणी विचारतात. विचार बरोबर आहे. पहिला फोन असतो बरं आणि नाहीये का? आपुलकी ही खूप महत्वाची असते. आणि ते खूप महत्वाचं आहे की अशा वेळेस तर पहिलं आपण त्यांना साथ दिली पाहिजे. हो. म्हणजे सुखात तर सगळे येतात, पण दुःखात जे येईल ते सगळं खरं असतं. आणि मैत्री आता काय झालं की आम्ही एकमेकींना फोन करतो, असं असं झालंय, मग कधी दवाखान्यात जातो, कधी एकमेकींना डब्बे देतो. जेवण तर आमची सारखी चालूच असतात. म्हणजे फक्त आम्ही वगैरे. जेवायला म्हणून असं नाही एकत्र भेटत येतो. तर एकत्र येतो. आम्ही मस्ती आम्ही असं मजा म्हणजे करतो. कुठेतरी ना असं भेटायला मिळतंय ही वाटच हे का वाटच आम्ही वाट बघत असतो की आम्हाला कधी एकत्र यायला मिळतंय. मग ते निमित्त कुठलंही असो. रोहिणीला सवय लागली सारखी अशी झोप मारत राहते. आता आम्ही ऍक्च्युली टेकडीवर बसलोय. टेकडीवर आहे. सांगता येत नाही बिबट्या कधी पण येईल. इथं मास आहे बाबा, हे खा. जास्त खूबसूरत कोण आहे, जास्त सुंदर कोण आहे, जास्त सुंदर कोण आहे ते सुंदर आहे. महत्वाचं नाहीये. बिबट्या सुंदरतेकडे बघत नाही, मासाकडे बघतो. सगळ्यात पहिला आला तर तो कोणाला करेल? पहिला सुरुवातीला मागं पण बसलेला आहे. अरे जाऊ दे आपल्या व्हिडिओकडे लक्ष द्या. हे तर चालूच राहतं. व्हिडिओकडे लक्ष द्या.
आम्हाला म्हणजे मैत्रीमध्ये कसं आहे, आम्हाला घरातल्यांचं एवढं काही नाहीये, पण मैत्रिणी पाहिजे. हो. घरातल्यांचं म्हणजे एवढं काही वाटत नाही आम्हाला, पण मैत्रिणींचं असलं की खूप नाही आपल्या घरातले सुद्धा कधी अडवत नाही या अडवत नाही. गोष्टीसाठी. आणि सर्वांना कधीच माहिती नाही, आहे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे. ऍक्च्युली त्यांनाही माहिती आहे हो. की या जाऊन जाऊन एकमेकींच्या घरी घरीच जातात. असतात हा. म्हणजे तेवढा विश्वास तर घरच्यांना आहे. आम्ही जाऊन जाऊन प्रियाच्या घरी, सोनाच्या घरी किंवा रोजच्या घरी, दीपाच्या घरी असतो. एकमेकींच्या घरीच आम्ही बस असतो. हा, बाकी असं कुठे फाजील वेळ किंवा असं काही आम्ही घालवत नाही. नाहीच आणि कधी घालवला पण नाही. Exactly. पण कधी कधी असं वाटतं बरं झालं आपण जिम जॉईन केली, एवढ्या चांगल्या मैत्रिणी भेटल्या. हो. आज ती जिम नसती जॉईन केली तर म्हणजे कोणी आम्ही भेटलोच नसतो. नसतो. आमचं कारण म्हणजे जिम आहे, आम्ही भेटण्याचं कारण. हो जिम आहे हा, प्लॅटफॉर्म आणि हा हे मोठा. हो मोठा, आणि हे शेवटपर्यंत राहणार. आम्ही असं शेवटपर्यंत संघ राहू, कोणी रुसू फुगू काही होऊ, हो आम्ही शेवटपर्यंत संघ राहणार. एकमेकींचा रुसवा घालवण्यात वेळ काढू आम्ही. नाही पण आम्ही आहे ना असं भांडलो तरी काय असं एकमेकीच्या जिंजा नाही हो, धरत. नाही. आम्ही एकदम नॉर्मल Normal गोडीत असतं. घेतो सगळं. मेसेजवर मेसेज. ते मेसेज इतके असतात की बाकीच्या अरे तुझं लक्ष कुठे आहे सगळं ते फोन मध्ये लक्ष. हा मात्र अशा वेळेला एखादी फोडणी करत ते चपाती जळते. आणि एकच नाही बोललं तर पूर्ण डिस्टर्ब होऊन जातं की नाही का, म्हणजे पूर्ण असं की मन लागत नाही कशामध्ये असं ऍक्च्युली वाटतं. आज हा. मला पण नव्हतं जमत. मी यांना सांगितलेलं मला जमणार नाहीये. पण कसं म्हणतात ना, अर्धा जीव इकडे ना अर्धा जीव तिकडे. तिकडे तसं कसं असतं. ऍडजस्ट करू, इकडे कसं ऍडजस्ट करू, कसं तरी ऍडजस्ट झालं ना. नाही आम्ही या मैत्रीसाठी बरंच काही ऍडजस्ट करतो, एकमेकींना भेटतो, मज्जा करतो. आता पण गाडीत आम्ही इतकी मज्जा खूप केली, मज्जा इतकी करत मज्जा केली. रोहिणीला गाडी चालवायला जमत नव्हतं, एवढं आम्ही हसत होतो. ती रस्ता नाही, चुकली. पण रोहिणी गाडी व्यवस्थित रस्ता चालवत चुकली. होती. रस्ता चुकली रोहिणी, एवढं आम्ही हसत होतो. खूप हसलो. म्हणजे हे हसणं बिसणं हे पाहिजे. घरचे तर टेन्शन असतातच, पण हे मैत्रीमध्ये आलं की सगळं विसरून जातं, जे आहे ते सगळं विसरून जातं. पण मला असं वाटतं गाईज, मैत्री हा फक्त एक नाव आहे, पण हे जे म्हणजे मी लोक म्हणजे आहेत हे खरंच अप्रतिम आहेत. खरंच म्हणजे मला असे कुठेच म्हणजे भेटले नाही. मी कोणाला असं बघितलं पण नाही. एवढे जीव पण लावतात, भांडतात पण, आणि सगळं म्हणजे व्यवस्थित आहे. मला ह्यांच्याबद्दल काहीच म्हणजे असं कमतरता नाही आहे सांगण्यासाठी. सगळे आपापल्या ह्याच्यामध्ये मस्त आहेत. सगळे म्हणजे फ्रेंडशिप पेक्षा जास्त आहेत ही लोक. म्हणजे सांगायला असं. गेलं तर अख्खा मी तर दिवस फक्त पुरणार हो नाही. मी तर खूप ब्लेस्ड आहे अशा म्हणजे लोकांसोबत राहिला, आणि अशामध्ये ही सगळी लोक अशी भेटून मी खरंच खूप म्हणजे देवाला धन्यवाद देते. आणि आमच्या चॅनलला पण मी खूप ब्लेस्ड आहे की ह्यांच्यासोबत मी चॅनल चालू केलं आहे. तर खरंच मला तर खूप मज्जा येते खरंच. आणि आम्ही कधी चॅनल म्हणजे ब्लॉग करताना कधी चौघी असतो, तिघी असतो, दोघी. प्रत्येकाला काही ना काही कामं असतात, त्याच्यामुळे कोणी येतं कोणी येत नाही. पण त्याचा असा अर्थ नाही की आम्ही सगळ्या वेगवेगळ्या आहोत. आम्ही सगळे एकत्रच असतो, एकमेकींना समजून सपोर्ट करून आम्ही सगळ्यांची एकत्र वेळ करत असतो. सांभाळून आम्ही पण हे कधी सगळं कधी असं करतो. वाटतं नाही आपण सगळे एकत्र असावं, Exactly. अजून मज्जा मज्जा येईल. येईल. असं वाटतं की सगळे पाहिजे, मज्जा येते. जास्तीत जास्त मज्जा सगळे असल्यावरच येते. एक दोघी असल्यावर करू शकतो, पण तेवढी मज्जा सगळ्यांबरोबर येत येते नाही. तेवढं नाही होत. आणि आपल्याला करमत पण हा, नाही. करमत नाही एकमेकींशिवाय. सवय झालेली आहे. किती काही मनात असलं तरी ते मनात असतंच की नाही असं नाही करायचं, तसं नाही करायचं, मैत्रीमध्ये असं नको. आणि मैत्रीमध्ये कसं असतं, आपण कसं पण म्हणजे एकदम नाही का फ्रँकली बोलतो, कुठल्याही नावाने हाका मारतो, काही बोलतो. हे मैत्रीमध्ये हा राग कधीच नसतो की ही मला ह्या नावाने बोलती त्या नाव. त्यामुळं मैत्रीसारखं ह्या जगात काहीच नाही. उलट त्या नावांवरतीच प्रेम असतं. प्रेम हो, असतं. हो. प्रेम असतं त्याच्यामध्ये. आता सांगितलं असतं पण जाऊ दे, सांगत पण नाही. काय नाही, नावाने पण बोलवतात. नाही कधी कधी कसं होतं. नाही सांगू शकते. नाही नाही मी हिला मोनो मोनी 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 मी हिला मोनी मोना, मोने किंवा मोनिका ह्याच्याशिवाय मी हिला बोलत नाही. हा, मी तर सोनाचं छान नाव ठेवलंय, सोना. हो हो. तिला मला सोनाचं चालतं. आणि मी प्रियाला तर प्रियाच बोलते. हे हेरो आणि ही दीपे. मला दिपे म्हणते मी, दिपे दिपे. हो सोना आणि मोना. नाही पण कधी कधी काही लोक कसे करतात की मैत्री फक्त वरवर दाखवतात आणि आतमध्ये वेगळंच असतं मैत्रीच्या नावाने. पण इथं मी तसा अनुभव कधीच घेतला नाहीये. हो तसं नाही घेतलाय अनुभव. मस्त एकदम. मी तर फुल एकदम खुश आहे. बोलतात तेवढ्या चिडून बोलतात, तेवढ्याच गोडीत पण असतात. आणि आणि नंतर हे परत मैत्रीमध्ये शांतता असल्याशिवाय येते. मैत्री तशी पुढे जात नाही. हो. मैत्रीमध्ये हे सगळं पाहिजेच. मग नंतर सगळं शांत होतं, हो. पाण्यासारखं. पाहण्यासारखं. जसं आत्ता आहे. हा, पाणी. वाद चाललंय. मग हा चिडली फुल टू चिडकी. ठीक आहे.
तर मग आज आपण संपवायचा का ब्लॉग का काय बोलायचं आहे अजून? आणि नाही तसं 10 वर्षाची मैत्री अशी 10 मिनिटात सांगणं फार मुश्किल हो, आहे. पण आम्ही आमचं थोडक्यात सांगितलं की आम्ही कशा पद्धतीमध्ये आतापर्यंत आलेलो आहे पुढे. तर बघा ब्लॉग संपवायचा. आम्हाला संपू असं वाटत नाहीये ब्लॉग. तर खूप सांगावं असं वाटतंय. आणि कसं आहे माहितीये काय झालं की ग्रुपमध्ये लेफ्ट दुसऱ्या दिवशी हाय फोन हे काय आहे? कोण कोणालाही left होतं, सोडायचं ज्याचं जास्त नाही. प्रेम असतं ना तीच लोक अशी करतात. प्रेम इतकं जास्त आहे की काय सांगायलाच नको. त्यामुळे सोडायचं काय काय झालं की कोणाला. लगेच लेफ्ट दुसऱ्या दिवशी चालू की ऍडमिन आहेच जॉईन करायला. नाही, मग मैत्री त्याशिवाय कसं करणार आमची कसं मैत्री करणार? सगळ्यात भारी जगात भारी. जगात भारी आमची. जगाच्या वरती भारी. तर आम्ही सगळे एकामेकींवर खूप प्रेम करत आहोत गाईज. तर तुम्ही पण आमच्यावर असेच प्रेम करा हो. आणि आम्हाला सपोर्ट करा. आमच्या व्हिडिओज पहा तुम्ही एंडपर्यंत, लाईक करा आमच्या व्हिडिओला, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला पुढे न्या. आणि काही तुमचे सजेशन असतील तर त्यात ते तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे देऊ शकता. कमेंट तर येत नाहीये का बरं कमेंट करत नाहीये? आम्ही थांबलोय कमेंटसाठी गाईज. तर प्लीज तुम्ही आम्हाला कमेंट करा गाईज. काही लोक करतायत त्याच्यात तुम्ही पण त्यांच्याबरोबर तुम्ही पण करा कमेंट्स. आता बऱ्यापैकी थोड्या कमेंट्स यायला येत आहेत लागल्या. आम्हाला. आणि चांगल्या कमेंट्स चांगल्या comments छान येत आहेत कमेंट्स येत आम्हाला. आहेत. आणि आमच्या मैत्रीवरच जास्त कमेंट्स येत आहेत आम्हाला. तर तुम्ही पण करा, बरं वाटेल आम्हाला. मैत्रीचं काय असेल ते. पण आता आम्हाला ब्लॉग संपवावा लागेल. कारण की मैत्री खूप बोललं तरी पण काही कमी नाही होणार. तर चला मग गाईज, सी यू पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूयात आपण. ओके Okay. बाय. बाय बाय बाय.